नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, लाडका भाऊ योजना अर्थातच आपण त्याला म्हणतो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही मित्रांनो सुरू झालेली आहे. त्याचा GR देखील मागे आलेला होता. तर बघा मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती आता त्याबद्दलची माहिती आलेली आहे. बघू शकता याचे ऑनलाईन फॉर्म जे आहेत सुरू झालेले आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. तर याच्यासाठी तुम्हाला एक कार्ड भेटणार आहे, रजिस्ट्रेशन स्लिप देखील भेटणार आहे. ज्या वेळेस नोकरीचे मेळावे निघतील, जवळपास या ठिकाणी 10 लाख प्रत्येक वर्षाला या ठिकाणी नोकऱ्या ज्या आहेत दिल्या जाणार आहेत, म्हणजे इंटर्नशिप जी आहे ती दिली जाणार आहे. ही एक अर्थातच अप्रेंटिसशिप असणार आहे. तर सर्व माहिती तुम्हाला ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेली होती. तर काय असणार आहे नेमकी ही योजना? तर बघा, 12वी असेल, ITI असेल, पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले आणि रोजगार इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी या संकेतस्थळावरती ऑनलाईन आता फॉर्म भरता येणार आहेत. mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ आहे. तर याच्यामध्ये विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प करणारे, उद्योग असणारे, स्टार्टअप असणारे, विविध आस्थापना म्हणजे मोठ्या कंपन्या वगैरे ज्या असतात त्यांना जी मनुष्यबळाची मागणी आहे ते या पोर्टलवरती नोंदवतात आणि त्या अंतर्गत जवळपास वर्षाला 10 लाख प्रशिक्षण म्हणजेच इंटर्नशिपच्या संधी प्रत्येक वर्षात आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. तर सदर कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपचा कालावधी फक्त 6 महिन्याचाच त्यांनी ठेवलेला आहे. तर यासाठी शासनामार्फत तुम्हाला विद्यावेतन दिलं जाणार आहे. तर 6 महिन्याचा एक एक्सपिरियन्स तुम्हाला इंटर्नशिपचा जो आहे, अप्रेंटिसशिपचा जो आहे तो भेटणार आहे. आणि सदर वेतन जे आहे किंवा विद्यावेतन जे आहे तुम्हाला थेट बँक खात्यामध्ये DBTद्वारे तुमच्या जमा केलं जाणार आहे. त्यासाठी हा ऑनलाईन फॉर्म जो आहे तो तुम्ही भरू शकता. रजिस्ट्रेशन तुम्हाला आता करायचं आहे. तर बघा, पात्रता यासाठी काय असणार आहे? 18 ते 35 वर्ष वयोमर्यादा आहे. तुमचं किमान 12वी पास, ITI, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर हे तुमचं शिक्षण असणं गरजेचं आहे. उमेदवार हे महाराष्ट्राचे रहिवासी देखील असणं गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधारसोबत बँक खातं संलग्न असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी नोंदणी अगोदर तुम्ही केलेली असणं गरजेचं आहे. rozgar.mahaswayam.gov.in वरती याच्यावरती नोंदणी करायची. ती माहिती संपूर्ण आपण फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर बघा, शैक्षणिक अर्हतेचे विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे असेल, ज्याच्यामध्ये 12वी पास उमेदवारांना 6,000 रुपये, ITI पदविकासाठी 8,000 रुपये, पदवीधर आणि पदव्युत्तर साठी 10,000 रुपये असणार आहे. हे प्रत्येक महाविद्यावेतन तुम्हाला दिलं जाणार आहे. तर ही PDF फाईल आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला पाहायला भेटेल. तर बघा, आता काय करायचं तुम्हाला, हे जे संकेतस्थळ आहे rozgar.mahaswayam.gov.in याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याच्यावरती तुम्हाला यायचं आहे. तुमची अगोदर नोंदणी करून घ्यायची आहे. अगोदर नोंदणी तुमची झालेली असेल याच्या अगोदर या पोर्टलवरती, तर इथं डायरेक्ट तुमचा आधार कार्ड नंबर, पासवर्ड टाकून लॉग इन तुम्ही करू शकता. तर बघा, नोंदणीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तो ओपन होईल. नवीन नोकरी साधक म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी नवीन नोकरीसाठी या ठिकाणी नोंदणी करायची आहे. हे अप्रेंटिसशिपसाठी या ठिकाणी पहिलं नाव, आडनाव, मिडल नेम, जन्मतारीख हे सर्व तुम्हाला पूर्णपणे भरायचं आहे. आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करून तुम्हाला जो OTP येईल तो OTP टाकून या ठिकाणी हे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं की पुन्हा एकदा पाठीमागं तुम्हाला यायचं आहे. याच्यामध्ये हे पेज एकदा रिफ्रेश करायचं आहे. मुखपृष्ठ आहे. या ठिकाणी पहा, इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे किंवा रजिस्ट्रेशन ID तुम्ही आता जी नोंदणी केलेली आहे तिथं तुम्ही एक पासवर्ड ठेवलेला असेल आणि रजिस्ट्रेशन ID तुमचा तयार केलेला असेल किंवा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा, लॉग इन झाल्याबरोबर तुमच्यासमोर अशा पद्धतीने तुमचा प्रोफाईल ओपन होईल. तुम्हाला काय करायचं आहे, या बाजूच्या कोपऱ्यामध्ये एडिट प्रोफाईल किंवा संपादित करा म्हणून ऑप्शन असेल पहा, त्याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, तुमचं या ठिकाणी इथं तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. इथं तुमचा काय करायचं आहे, रिझ्यूम बनवायचा आहे. एक रिझ्यूम बनवायचा आहे. रिझ्यूममध्ये तुमचं संपूर्ण पर्सनल डिटेल्स, तुम्हाला काय एक्सपिरियन्स आहे का, ती सर्व माहिती अपलोड करायची आहे रिझ्यूममध्ये. त्याची PDF फाईल बनवायची आणि इथं रिझ्यूम तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर बघा, वैयक्तिक माहितीमध्ये देखील तुम्हाला काय करायचं आहे, जी माहिती भरायची राहिली ती सर्व माहिती भरून घ्यायची आणि त्याला सेव्ह करायचं आहे. आता या ठिकाणी मित्रांनो, हा ऑलरेडी प्रोफाईल जो आहे तो भरलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक स्टेप या ठिकाणी भरून दाखवता येणार नाही. ठीक आहे, तुम्ही तुमचं या ठिकाणी ब्लँक सर्व माहिती असेल तुम्हाला सर्व माहिती भरून घ्यायची. त्यानंतर बघा, शैक्षणिक माहितीमध्ये देखील तुमचं काय एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे झालेलं आहे, ज्या ठिकाणी रेड फुली आहे ती सर्व माहिती तुम्हाला भरून घ्यायची, सेव्ह करायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज काय तुम्ही केलेल्या आहेत का तेही तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काही कामाचा अनुभव आहे का, जर असेल तर भरून घ्यायचा आहे, अन्यथा त्याला तसंच ब्लँक सोडायचं आहे. कामाचा अनुभव असेल तर तुमच्या प्रोफाईलमध्ये पहा अशा पद्धतीने इथं अपलोड होईल या ठिकाणी. त्यानंतर इतर तपशीलमध्ये काय माहिती तुम्हाला असेल तर तीही तुम्हाला भरून घ्यायची आणि सेव्ह बटनावरती क्लिक करून घ्यायचे. सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुमचा प्रोफाईल पहा अशा पद्धतीने या ठिकाणी दिसून जाईल.
त्यानंतर काय करायचं आहे बघा, राईट साईडला या ठिकाणी तुम्हाला जनरेट रिसिप्टचं ऑप्शन असेल पहा, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं कार्ड जे आहे या ठिकाणी जनरेट होणार आहे. बघू शकता जनरेटवरती क्लिक केलं की लगेच एम्प्लॉयमेंट कार्ड तुमचं अशा पद्धतीने भेटेल पहा तुम्हाला, ज्या ठिकाणी लिहिलेले जॉब सीकर रजिस्ट्रेशन स्लिप. या ठिकाणी तुमची पर्सनल डिटेल्स येतील, इथं तुमचे रजिस्ट्रेशनचं डिटेल्स येतील आणि इथं कॉन्टॅक्ट ऑफिस ॲड्रेस देखील तुम्हाला येईल पहा. हा जो आहे गव्हर्नमेंटचा जे पण या ठिकाणी रोजगार जो या ठिकाणी मिळावा असतो किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं कमिशनरेट ऑफिस जे आहे अप्रेंटिसशिपचं, तिथं तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमधून ॲप्लाय केलेलं आहे तिथला ॲड्रेस, त्यांचा फोन नंबर देखील तुम्हाला इथं पाहायला भेटेल. आणि या ठिकाणावरून खालनं तुम्हाला हे कार्ड जे आहे डाउनलोड करता येणार आहे. याची PDF फाईल डाउनलोड करून देखील तुम्ही ठेवू शकतात. ही जी कार्ड जी आहे, ही PDF फाईल जी आहे तुम्हाला कधी उपयोगाला येईल, ज्यावेळेस पहा रोजगार मेळावा निघेल किंवा ऑनलाईन तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस फॉर्म भराल किंवा जे पण या ठिकाणी रोजगार मेळावे निघतात पहा, विविध रोजगार मेळावे असतात महाराष्ट्र शासनाचे. आता सध्या या ठिकाणी रोजगार मेळावे निघायला सुरुवात होईल, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे कार्ड दाखवायचं आहे. तुम्हाला दुसरी माहिती द्यायची गरज नाही किंवा डॉक्युमेंट जे आहे तुमचे घेऊन तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे, ज्या ठिकाणी रोजगार मेळावे निघतील त्या ठिकाणी. किंवा याच ठिकाणी पहा तुमचा जो प्रोफाईल आहे त्याच ठिकाणी डाव्या बाजूला पहा शिफारस नोकरी, तुमचा प्रोफाईल आणि इथं नोकरीचा शोध म्हणून ऑप्शन आहे पहा. म्हणजे तुम्हाला जॉब सर्च करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन आहे. म्हणजे जे पण सध्या अप्रेंटिसशिपचे या ठिकाणी जिथं जागा निघालेल्या इथून तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकतात. इथं तुमचं स्किल टाईप करायचं आहे किंवा या ठिकाणी डिस्ट्रिक्ट टाईप करायचं आहे. समजा तुम्ही पुणे या ठिकाणी टाईप केलं की पहा पुणे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने. तर बघा त्या ठिकाणी कुठले या ठिकाणी जॉब्स निघालेले आहेत, कुठले अप्रेंटिसशिप निघालेली आहेत, ती सर्व माहिती तुम्हाला पाहायला भेटेल आणि इथून तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली त्याला अप्लाय देखील करू शकतात. किंवा या ठिकाणी पहा जे रोजगार मेळावे असतात, इथं रोजगार मेळाव्याची माहिती भेटेल पहा. जसं की पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, त्याच्यावरती क्लिक केलं की या ठिकाणी डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये सध्या चालू आहे ते तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट देखील या ठिकाणी चेक करू शकता, त्या डिस्ट्रिक्टमध्ये चालू आहे का. फिल्टरवरती क्लिक करायचं आहे. तर बघा या ठिकाणी सध्या शेड्यूल डेट आहे या ठिकाणी 27 जुलै 2024ला या ठिकाणी रोजगार मेळावा आहे पुण्यामध्ये, सेकंड पंडित दीनदयाल उपाध्याय जॉब फेअर. तर मग इथं तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. तुमची जी रजिस्ट्रेशन स्लिप आहे किंवा जॉब कार्ड तुम्हाला या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर जे भेटलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं आहे. ॲक्शनवरती क्लिक करा. तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने व्हेन्यू दिलेला आहे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी. कुठे या ठिकाणी रोजगार मेळावा आहे त्याचं ठिकाण तुम्हाला इथं पाहायला भेटेल. त्याचबरोबर या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय जॉब फेअर प्रायव्हेट एम्प्लॉयरकडनं या ठिकाणी हा रोजगार मेळावा घेतला जातो आहे. किती तारखेपर्यंत, तर 1 दिवसासाठी आहे. अशा पद्धतीने प्रत्येक स्टेट वाईज तुम्हाला काय करायचं आहे, चेक करत राहायचं आहे. जसं की पहा या ठिकाणी आपण दुसरं स्टेट्स बघितलं, मुंबई सब अर्बन या ठिकाणी फिल्टर करूयात, तर तिथं सध्या नाही आहे. त्याच्यानंतर पहा मुंबई सिटीला फिल्टर करूयात, तर तिथे या ठिकाणी पाहू शकता 24 जुलैला या ठिकाणी रोजगार मेळावा आहे. फर्स्ट रोजगार मेळावा आहे हा मुंबईसाठी. याच्यावरती ॲक्शनवरती क्लिक केलं की इथं तुम्हाला पाहायला भेटेल. पहा कुठे आहे हा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन देखील सर्च करता येणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. अशा पद्धतीचा हा फायदा होतोय तुमच्यासाठी. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. यालाच सर्वजण माझा लाडका भाऊ योजना किंवा लाडका भाऊ योजना अशा पद्धतीने म्हटलं जातं आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे की लाडक्या भावांसाठी देखील ही योजना आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. तर या अंतर्गत वर्षाला 10 लाख प्रशिक्षण या ठिकाणी कॅन्डिडेटला दिलं जाणार आहे. अशा पद्धतीची ही योजना आहे. यासाठी तुम्ही नक्की अर्ज करू शकतात. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुम्हाला ही PDF फाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल, तिथून तुम्ही माहिती घेऊ शकतात. धन्यवाद.